हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. ताईनं व्हिडिओ आहे सोमवारचा. तर बघू शकता, हे ब्लँकेट राहिलं होतं धुवायचं. तर हे लहानपणीचं मुलांचं ब्लँकेट आहे, मम्मीने घेतलं होतं. तर यश होता 2 महिन्याचा, त्यावेळेस मम्मीने हे ब्लँकेट आणलं होतं. तर तिघांच्या पण वेळेस म्हणजे तिघांना पण हे यूज झालेलं आहे. तर आता ब्लँकेट लहान पडत आहे आणि मुलं मोठी झालेली आहेत, त्याच्यामुळे ते यूज होत नाही. पण चांगलं आहे, क्वालिटी चांगली आहे, भारीतलं आहे. तर ते आता बिछाना वगैरे सर्व धुतलं, तेवढंच ते धुवायचं राहिलं होतं. तर म्हणजे चला आज आहे ना, आज मुहूर्त लागला धुवायला. तर म्हणजे चला आज कपडे वगैरे झाले होते ते इथं. मग मी आता मशनीमध्ये ब्लँकेट टाकलं आहे आणि म्हणले पाणी वगैरे टाकते. तर प्यायचं पाणी भरायचं होतं, तर म्हणले प्यायचं पाणी याच्यामध्ये ओतते, म्हणजे बादलीने कमी ओतावं लागेल. एकीकडे मशीन चालू केली, कपड्याची झाली, ते कपडे काढले आणि मग ब्लँकेट टाकलं आणि मग भांडे वगैरे, गॅस वगैरे. तर सकाळपासूनचं रुटीन आहे. इथे नाश्ता वगैरे झाला होता आमचा. नाश्ता वगैरे झाला होता सर्व. थोडं आराम केला, बसले थोडा वेळ आणि त्याच्यानंतर मग किचनमध्ये आले. मग त्याच्यानंतरच मोटर वगैरे चालू करून म्हणले चला आता कपडे तर झाले, तर ब्लँकेट वगैरे धुवून घ्यावा. तर ब्लँकेट एकीकडे धुवायला टाकलं, एकीकडे म्हणले आता प्यायचे भांडे वगैरे भरून आणि गॅस वगैरे धुवून मग भांडे घासले. कारण की भांडे कमी होते, त्याच्यामुळे पहिलं गॅस धुवून घेतला आणि कळशी वगैरे घासून घेत आहे, तांब्याची कळशी. आणि आज सकाळपासून तर आज पण तुम्हाला रुटीन दाखवत आहे. पण काल संपूर्ण रुटीन दाखवलं होतं, तसं आज नाही. आज थोडं थोडं मी व्हिडिओ शूट करणार आहे. आज रोज एवढं शूट करणं जमत पण नाही, मग व्हिडिओ पण मोठा होतो. जसं की कालचा व्हिडिओ आला तुम्हाला, तर तो पण व्हिडिओ खूप मोठा झाला होता. तर मग एवढं कोणाला बघायला टाईम आहे? एवढं ज्या आहेत माझ्या ताई गोड मैत्रिणी, त्या बघतील. पण तरी पण आजकालच्या या जीवना म्हणजे काय बोलतात त्याला, एवढं प्रत्येकाच्या लाईफमध्ये कामं असतात, प्रत्येकजण बिझी झालेला आहे. तर कोणाकडे टाईम नाही, तरी पण बघतात बघणारे. ज्यांना आवडतो माझा ब्लॉग व्हिडिओ ते बघतात, मनापासून बघतात. त्यांचे खूप खूप प्रत्येकदा मनापासून आभार आहे. तरी पण असं वाटतं की नको, ते जरी बघत असले तरी आपण त्यांना पण त्रास द्यायला नको. थोडक्यात आपण व्हिडिओ बनवा. तर नक्की प्रयत्न तोच असतो, थोडक्यात व्हिडिओ बनवायचा. पण जर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रुटीन दाखवायचं म्हटल्यावर तेवढा वेळ होतो आणि स्पीड वाढवायची म्हटल्यावर मग तुम्हाला फक्त आवाज येणार. मग त्याच्यामध्ये मी काय करते काय नाही ते पण दिसणारच नाही. त्याच्यामुळे मग स्पीड वाढवून काय फायदा नाही. मग तो मोठा व्हिडिओ बनवूनच फायदा नाही स्पीड वाढवल्यावर. त्यापेक्षा स्पीड कमीच ठेवते आणि मग आवाज देते. मग थोडा मोठा झाला तरी एखाद्या वेळेस ठीक आहे, एखाद्या हप्त्यातून किंवा 2 हप्त्यातून थोडासा मोठा व्हिडिओ तर ठीक आहे. आपण रुटीन दाखवलं का तेवढं पूर्ण दिवसभराचं रुटीन दाखवलं म्हणजे तेवढा तर होतोच. तरी पण खूप मोठा होत होता. मी स्पीड वाढवल्यामुळं थोडीशी तो थोडा कमी झाला, नाही तर 1 तासाच्या वरचा व्हिडिओ झाला होता. तरी मी थोडासा कमी केलेला आहे. तरी पण ठीक आहे ताईंनो, सॉरी. आणि व्हिडिओ थोडासा मोठा येत आहे हा पण. आणि कालचा पण व्हिडिओ तुम्हाला थोडासा मोठा आला, त्यासाठी क्षमा असावी. थोडक्यात म्हणजे कमी वेळाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. पण तरी पण जर तुम्हाला पूर्ण रुटीन जर बघायचं असेल एखाद्या वेळेस, तर कधीतरी मोठा असा येईल. जसा काल आला ना, आजचा पण मोठाच झालेला आहे. तरी पण अर्ध्या तासाच्या वरचाच आजचा पण व्हिडिओ आहे. कालचा तर मोठा होता. कालचा मला असं वाटतं 1 तासाचा व्हिडिओ आहे, 1 तासाच्या आसपास. पण तो पण व्हिडिओ माझ्या ताईंना आवडला, त्याच्यासाठी खूप खूप मनापासून आभारी आहे. आणि आज कसं असतं बघा, आज आहे ना, मी व्हिडिओमध्ये सांगते, माझ्या म्हणजे भाव आहे, आत्याचा मुलगा, म्हणजे माझे ताई वगैरे आहेत, त्या पण बघतात व्हिडिओ. परत त्याने त्यांच्या भावाला पण सांगितलं, म्हणजेच आत्याच्या मुलाला. मग त्या दादाने मला फोन केला होता, आज ताईनेच फोन लावून दिला. मग दादाने फोन केला, दादा बोलला की तू व्हिडिओ बनवते वगैरे, छान बनवते, हे ते आम्ही बघतो व्हिडिओ, मला ताईने सांगितलं म्हणून, हे ते. म्हणजे असं कोणी पण आपलं बघा फोन करून आपल्याला एखाद्या व्यक्ती बोलतं आणि ते पण घरातलं बोलतं, तर खूप छान वाटतं. म्हणजे मन भरून येतं अशा वेळेस. छान वाटतं आपल्याला की बाबा कोणतरी, असं वाटत नाही की मला चांगलं म्हणावं सर्वांनी, पण आपण काहीतरी करतो आहे आणि त्याच्याबद्दल कोणतरी आपल्याला नाव असतं आहे, तर खूप छान वाटतं, मनापासून छान वाटतं. आपली व्यक्ती म्हणजे आपल्या घरातले व्यक्ती आपल्याला बोलतात. बाहेरचे तर बोलतातच हो, बाहेरचे तर नेहमीच बोलत असतात. पण घरातले बोलणे कसं थोडंसं वेगळंच वाटतं ना, किंवा आपले भाऊ बहीण
ते आपले व्हिडिओ बघतात, आपल्याला फोन करून विचारतात, सांगतात की छान बनवते व्हिडिओ, आम्ही बघतो व्हिडिओ. तर अजून छान वाटतं. म्हणजे जेव्हा आपली माणसं आपल्याला प्रोत्साहन देतात किंवा सांगतात की बाबा व्हिडिओ छान बनवतो. तर तसंच दादानी पण मला खूप छान असं प्रोत्साहन दिलं की बनव व्हिडिओ, चांगले बनवते, हे ते चांगलंच आहे व्हिडिओ बनायला होते. हे ते म्हणजे आमचं बोलणं झालं, खूप वेळा आम्ही बोलत होतो हे ते. मग तो बोलत होता. तर व्हिडिओच्या द्वारे मी दादाचं खूप खूप मनापासून आभारी आहे. खूप खूप थँक्यू दादा, माझा व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला फोन करून विचारपूस केली त्यासाठी. तर असं दादा उद्या व्हिडिओ बघन, तर ताई बघन तर दादाला नक्कीच सांगेन. तर दादाला पण आवडेल त्याचं नाव घेतलेलं. तर मी त्याला चंदा दादा असं म्हणतो. तर थँक्यू दादा परत एकदा व्हिडिओ बघण्यासाठी. इतकं वेळात वेळ काढून तू माझा व्हिडिओ बघितला व व्हिडिओला म्हणजे पसंती दिली, त्यासाठी मनापासून आभारी आहे. आणि खूप छान वाटलं मला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण बघा, लास्ट टाईम म्हणजे असं माझ्या मैत्रिणीने फोन केला होता. तिने व्हिडिओ बघितले, तेव्हा तिने सांगितलं की तू मला लास्टच्या व्हिडिओ सांगितलंस की माझी मैत्रीण मला भेटली म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून. तसेच बघा, त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपले असतात, कधी वेळ नसतो बघा एकमेकांसाठी आपल्याला फोन करायला किंवा कशाला पण, अशा काही कामानिमित्तच आपण फोन करतो एकमेकांना. कारण जे ते आपापल्या संसारामध्ये, आपल्या लाईफमध्ये बिझी झालेले असतात. तर किती जरी मनात आणलं तरी पण नाही वेळ काढता येत किंवा नाही जमत. काही असतात कारण आपले कामं असतात, हे ते प्रत्येकाची लाईफ अशी बिझी झालेली आहे. तर तसंच त्यातून वेळात वेळ काढून दादाने मला फोन करून विचारलं व सांगितलं, प्रोत्साहन दिलं. त्यासाठी परत एकदा दादाचे मी मनापासून आभारी आहे. आणि असेच मला सर्व सपोर्ट करत राहा. बाहेरच्यांचं तर सपोर्ट आपल्याला भेटतच राहील, पण महत्त्वाचं हे आहे की घरातले आपल्याला किती सपोर्ट करतात, किती प्रोत्साहन देतात, किती म्हणजे आपल्याला तर हे करतात, मोटिवेशन करतात, ते खूप महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी तर आहे. बाहेरचे तर आहेतच महत्त्वाचे, आपली यूट्यूब फॅमिली आहे ते तर महत्त्वाचे आहेच. पण जी आपली घरातली पण फॅमिली असते ती पण खूप महत्त्वाची असते. अशी नाही यूट्यूब फॅमिली माझ्यासाठी जे म्हणजे माझ्यासाठी मला हे करतात की विचारपूस करतात वगैरे किंवा हे करतात, प्रोत्साहन देतात, ते माझ्यासाठी जे मला विचारतात मी त्यांना विचारते. माझं असं आहे. मग ते थोडक्यात असो किंवा कसं असो, विचारणं फार महत्त्वाचं असते. कोणी असू दे, आपल्या जवळचं कोणी व्यक्ती असू दे, थोडंसं तरी विचारलं. आजकालच्या एवढं बिझी लाईफमध्ये कोण कोणाला विचारत नाही. सगळेजण बघतात व्हिडिओ माझे, पण कोणी मला एक फोन करून म्हणजे आता बघायला तर सर्वच बघतात, पण कोणी असं म्हणजे फोन करून बोलत नाही की बाबा व्हिडिओ बनवला, छान बनवला किंवा काही पण असं कोणी बोलत नाही. तर मला काय वाटत नाही. मला माहिती आहे माझा व्हिडिओ कोण बघतं आणि कोण नाही. तर कोण बोलत नाही ठीक आहे, आपलं सर्व समजतं. नाही बोलले त्यांची मर्जी, बोलले त्यांची मर्जी. तर ह्याला हे कसे बघे, म्हणजे ज्यांना मनापासून असं वाटतं की नाही बा हिला बोलावीची, विचारपूस करा, व्हिडिओ छान बनवते ते लोक बोलतात. आणि ज्यांना असं वाटतं नाही काय हिला बोलून मोठेपणा द्यायचा आहे किंवा सांगायचं, ते लोक नाही विचारत. ठीक आहे, ज्याची त्याची मर्जी, ज्याची त्याची लाईफ आहे. आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की मला विचारा. जसे मी माझी लाईफ जगते किंवा राहते किंवा जी मला पाहिजे तसं करते, तसं त्यांच्या लाईफमध्ये त्यांना पाहिजे तसे करतात. त्यांना जसे जगायचे तसे जगतात. तसंच प्रत्येकाची लाईफ आहे. आपण कोणाच्या लाईफमध्ये हे करू शकत नाही ना, आपलं हे करू शकत नाही. आपली काय बोलतो ना, आपल्या मनासारखं ते वागू शकत नाही. जसं आपण आपल्या मनासारखं वागतं तसे ते त्यांच्या मनासारखं वागतात. ठीक आहे. तर आज बघा, आणि आज पण तुम्हाला संध्याकाळी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आमच्या इकडचा अंश आहे, म्हणजे बाजूलाच राहतात. तर अंश ते बाजूवाले पण आमचे बघतात ना म्हणजे व्हिडिओ. तर अंश आला होता, म्हणला काकी आम्ही व्हिडिओ बघतो, मम्मी व्हिडिओ बघते, मी बघतो, मी लाईक करतो, पण मला शेअरच करतायत. मला खूप हसायला आलं. म्हणजे तुम्ही संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये त्याला बघताना त्याला दाखवलं आहे आणि आवाजही कट नाही केला त्याचा. मी त्याचा आवाज दाखवलेला आहे, तुम्हाला ऐकवलं काय बोलतो आहे ते. पण भाषा म्हणजे एवढी समजत नव्हती मला, थोडं घाईघाई बोलत होता, पण छान बोलत होता. अंश नाव आहे त्याचं, लहानच आहे मुलगा. तर तुम्ही नंतर बघतानाच त्याला तर खूप छान वाटतं. असे
म्हणजे आपल्याला लहान मुलं पण बघा, त्यांना काय कळतं ते सुद्धा बोलतात की काकी मी तुमचा ब्लॉग बघतो, मला आवडतात, हे ते असं बोलत होता. मस्त वाटलं खूप. असं नसो आपले जवळची व्यक्ती आपल्याला कोणी नाही बोललं तरी पण चालतं. आपण थोडी कोणाचे म्हणजे बोलतो ना, कोणी बोललंच पाहिजे त्यासाठी काम करतो, नाही. आपल्याला आवडतं, आपल्याला करायचं आहे, त्याच्यामुळं आपण काम करतो. माझं तर हेच म्हणणं आहे. मी कोणावरही अवलंबून राहत नाही. मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे, त्याच्यामुळं मी कोणावर अवलंबून राहत नाही आणि कोणाकडे पहिल्यापासून अपेक्षा करत नाही. पहिल्यापासून सुरुवातीपासून माझं असंच आहे. मी अपेक्षाही कोणापासून करत नाही आणि कोणाहून अवलंबून राहत नाही. माझी अपेक्षा फक्त माझ्यापासूनच असते. जे काही करेन मी माझ्या पायावर उभं राहून करेन आणि कोणावर अवलंबूनही राहायचं नाही. खरंच नाही राहायचं. म्हणजे आपण बोलतात ना, आपल्या पायावर उभं राहायचं प्रत्येक स्त्रीने. माझं तर हेच असतं बोलणं की प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं. कोणाच्या असं कोणी बोललं नाही पाहिजे की आमच्या जीवावर जगते किंवा आम्ही हिला सांभाळतो की आम्ही हे करतो, ते असं नाही कोणाचं बोलून घ्यायचं. त्यासाठी आपण आपले प्रयत्न करत राहायचे. उद्या जेणेकरून रिमोट द्यायचा, जेणेकरून दे ना तिकडून बेटा, जेणेकरून ना आपल्या पायावरती आपण उभं राहायचं, जेणेकरून आपल्याला उद्याचा सहारा होईल. म्हणजे आज जर आपण बघा, आज मेहनत केली तर त्या मेहनतीचं फळ आपल्याला आज ना उद्या भेटणारच आहे. त्यासाठी आपण करत राहायचं. 4 लोक बोलतील, 4 लोक असंही म्हणतील कशाला करते की नको करू, आणि 4 लोक असेही बोलतील की कर म्हणून, हे कर ते कर, चांगलं आहे. पण त्यातलं चांगलं आणि वाईट निवडायचं आपलं काम असतं. आपण त्यातलं जे आपल्याला म्हणजे मनाला पटेल की आपण मनाला कितपत कोणती गोष्ट पटते आणि चांगली वाटते, करूशी वाटते, ते आपण करायचं. ऐकायचं सर्वांचं पण करायचं आपल्या फक्त मनाचं. मग ते आपल्याला पटलं पण पाहिजे आणि ते पॉझिटिव्ह पण तेवढंच पाहिजे. तर मी माझ्या लाईफमध्ये फक्त पॉझिटिव्ह लोकांसोबत म्हणजे जास्त हे करते, जोडली जाते. मला पॉझिटिव्ह लोक खूप आवडतात. जे नेगेटिव्ह असतात त्यांच्यापासून मी लांबच राहण्याचा प्रयत्न करते प्रत्येक गोष्टीमध्ये. मला पॉझिटिव्ह बोलणारे, पॉझिटिव्ह असे हे करणारे ते खूप आवडतात. कारण की जेवढं आपण पॉझिटिव्ह लोकांसोबत राहू, पॉझिटिव्ह व्यक्तीसोबत राहू, तेवढंच आपल्यामध्ये पण पॉझिटिव्हिटी येते. जेवढं नेगेटिव्ह लोकांसोबत राहू, नेगेटिव्ह गोष्टीमध्ये राहू, तेवढे आपल्याला पण नेगेटिव्हिटी येते. त्याच्यामुळं मी प्रयत्न तर हाच असतो की जेवढं होता येईल तेवढं पॉझिटिव्ह गोष्टीकडे वळू, आणि तीच गोष्ट मी करत असते. मनात जरी किती विचार, बघा प्रत्येकाच्या मनामध्ये विचार असतात, नेगेटिव्ह पण असतात, पॉझिटिव्ह पण असतात. पण ते नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्हमध्ये आपल्याला काय निवडायचं, कोणत्या गोष्टीचा विचार करायचा आणि कोणती गोष्ट करायची, ते आपल्या हातात असतं. सर्व आपल्या मनावरती असतं. मनावरती ताबा, मनावरती हे केलं का सर्व काही शक्य होतं. स्वामी म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याचप्रमाणे माझं चालू असतं. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हेच सर्व माझं चालू असतं. अपेक्षा फक्त स्वतःपासून ठेवा, माझं परत एकदा म्हणणं आहे. प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक मैत्रिणीला स्वतःपासून अपेक्षा ठेवा. आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहा, प्रयत्न करत राहा. असे बोलतात ना, प्रत्येकजण आडवे येतील. ते आडवे आले तरी पण येऊ द्या. तुम्ही थांबू नका, तुम्ही डगमगू नका. तुम्ही डगमगलात ना तर मग संपलं समजायचं. मग तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही. डगमगू नका. डगमगायचं कधीच नाही, जिद्द ठेवायची. मी तशीच जिद्द ठेवते. भरपूर अशी जिद्द ठेवायची. जिद्द अशी ठेवायची की जे करतोय ते पॉझिटिव्ह करतोय आणि आपल्या भल्यासाठी करतोय. तर त्याच्यामध्ये किती कोणी आडवे येऊ दे, आपण त्याच्यापासून लांब राहायचं. हो हो करायचं, हा हा करायचा आणि ठीक आहे म्हणायचं, चालायचं. आपलं काम आपण करायचं. माझं असं म्हणणं असतं. आणि तुम्ही म्हणता ताई सकाळी लाल मॅक्सी घातलेली, आता ही दुसरी घातली. तर ही तुम्हाला लास्ट टाईम दाखवली नवीन मॅक्सी घेतलेली, पण तो मॅक्सीवाला परत काय आलाच नाही. थोडीशी मला मॅक्सी बरोबर वाटली नाही, त्याच्यामुळे मी म्हटलं देईन परत. तर सोमवार तो येतो फक्त हप्त्यातनं एकदा, पण तो काय आलाच नाही. आता महिना झाला, 4 हप्ते झाले, महिना होऊन गेला. 4-5 हप्ते झाले मला असं वाटतं ना, गेलं 1-1.5 महिना झाला, तो काय आलाच नाही. मग आज पण सोमवारी वाट बघितली, आलाच नाही. म्हणले ठीक आहे, जाऊ दे, आता घालून टाकते, किती दिवस ठेवायची ना आणजी. तर ह्या मॅक्सी नंतर ती मॅक्सी लालवाली आणली होती, सकाळी त्याच्यात व्हिडिओत बघितली तुम्ही.
म्हणजे याच व्हिडिओमध्ये अगोदर. तर ते लाल मॅक्सीचं पूर्ण प्रिंट गेली, बरोबर नाही निघाली. तर मग ती मॅक्सी घालायला पण बरोबर वाटत नाही. तरी पण घरात ठीक आहे. पण मला असं वाटतं व्हिडिओत वगैरे पण परत कोणत्या ताईंची कमेंट येईन की मॅक्सी खराब झाली आहे. तर त्याच्यामुळं मी म्हणलं की नको आता, एखाद्याच ठीक आहे बाबा, ठेवली, नवीनच आहे, एवढी जुनी पण नाही आहे. पण ती प्रिंट वगैरे गेली ना, ती बरोबर नाही वाटत मला. तर मग तरी पण ठेवली मी, असं नाही की घालणार नाही, घालणार. आणि ही घातली मॅक्सी संध्याकाळच्या वेळेस. तर आता याला फिटिंग वगैरे करायची आहे, म्हणले राहू दे आता आज घालते. आणि मग उद्या धुतल्यावरती समजून, कपडा थोडासा कॉटनचा असतो ना, मग धुतल्यावरती समजून की किती कमी झाली काय. मग त्या हिशोबाने मी धुतल्यावर परत एकदा घालेन, मग त्या हिशोबाने मी फिटिंगला देणार. तर पण फिटिंगला तरी कोणाकडे देऊ, आमच्या इथं जवळपास तर कोणी नाही, असं खूप वांदे होतात बघा. कधी कधी असं वाटतं मीच फिटिंग करू मशीन वगैरे आणून, पण ते पण येत नाही. कारण की फिटिंग वगैरे करायचं येत नाही. सिलाई मारता येते पण फिटिंग वगैरे करायचं येत नाही. आवड खूप आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आवड आहे मला. कुकिंगमध्ये आहे, सिलाई मशीनमध्ये आहे, ब्युटिशियनचा तर कोर्सच करायला ते तर काय हेच नाही. त्या पण प्रत्येक गोष्टीमध्ये आवड, सगळ्या गोष्टीमध्ये आहे. रांगोळीमध्ये आहे, जी नाही नाही बोलतात तर त्या गोष्टीमध्ये आवड आहे. प्रत्येक गोष्ट मला आवडते. देवपूजा वगैरे करणं, म्हणजे देवाचं काहीतरी करणं, नवीन करणं, किंवा काहीतरी सणसूद असल्यावरती जेवण वगैरे, किंवा काही पण नैवेद्य वगैरे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मला अशी आवड आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी असते, की प्रत्येक गोष्ट माझ्याकडनं व्हावी, ही माझ्या म्हणजे एनर्जी एक आहे की नाही. कुठल्या गोष्टीला नाही बोलायचं नाही, प्रत्येक गोष्टीला हा म्हणून चालू करायची, सुरुवात करायची आणि डायरेक्ट करूनच एंड करायचा, असं माझं असतं. पण काय काय वेळेस होतं बघा, प्रत्येक गोष्ट तर आपल्या मनासारखी होत नाही. काही गोष्टी आणि नाहीच होत. सहसा म्हणायला गेलं तर आपण असं म्हणायला गेलं तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होतच नाही. आणि कशी काय होणार ना. आपण हे थोडी ना आहे की प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हायला. काही होतात, काही नाही होत, ठीक आहे. त्यातच आपण गृहिणी समाधानी असतो. एखादी तरी झाली किंवा थोडी तरी. चला आता जाऊया बाहेरच्या रूममध्ये, मसाला वाटून घेऊया थोडासा, भेटूया बाहेरच्या रूममध्ये. ते बघू शकता लसूण मिरची वाटायला घेतलेली आहे, मिरची पावडर, लसूण. आणि गरम एवढं होते आतमध्ये भरपूर असं, आज खूप गरम होते. काल मला गरम नाही झालं, पण आज खूप खूप गरम होते ना. स्वयंपाकाला उशीर झाला, कारण स्वयंपाकाला आधीच उशिरा स्वयंपाकाला लागले. आणि मग दीदीचा फोन आला, मग तिच्यासोबत बोलत बसले. मग सोनी आली, तिचा फोन कट व्हायच्या अगोदर सोनी आली. तर मग सोनी पण गेली, मग दीदीसोबत बोलत होते. तर मग परत तिला आवाज दिला, मग ती आली. मग परत तिच्यासमोर बोलताच ते होतं, ते थोडं काम केलं. पण तरी पण कसं असतं, कोणी जर बोलत असलं तर आपण फास्ट काम नाही करू शकत. थोडंसं बोलता केलं, ठीक आहे. नंतर मग तो बाबू आला, छोटा अंश, मग त्यासोबत बोलत बसले. मला असे लहान मुलं वगैरे आले ना, मला आवडतं, छान वाटतं, मी बोलते त्यांच्यासोबत. इकडचं तिकडचं हे ते आवडतं. आमचा बाबू पण येतो, पण तो लाजतो बोलायला, बोलतो आपण लाजतो पण बोलायला. अंश ना मग खूप हुशार आहे, मस्त बोलतो, खूप छान बोलतो, अजिबात लाजत वगैरे नाही. आता मला असं वाटतं पहिलीला आहे तो, काहीतरी पहिलीला का दुसरीला जाईल आता. छान बोलतो तो, मस्त खूप बोलतो. आणि ते बघू शकता, मेनू सांगितला नाही ताईनं तुम्हाला, विसरून गेले बघा. आपल्या गप्पाच्या नादात ना मी एकदा बोलायला लागले ना, का शांत बसत नाही, मग सगळं विसरून जाते. पटकन मेनू सांगते. इथं मी ना बोंबीलची भाजी, यशला विचारलं, दोघांना पण विचारलं तुम्हाला भाजी काय करायची, कारण की खूप कन्फ्युजन होतं या मुलांमुळं. हे खात नाही, ते खात नाही. तर यश म्हणला बोंबीलची चटणी कर, लालवाली. म्हणजे ठीक आहे. आर्यला विचारलं, आर्य बोलला मी खाणार नाही, तुम्हाला बटाट्याची काल भाजी नाही केलीस. बोले ठीक आहे, मग तुला बटाट्याची भाजी करते, पण नंतर तुम्हाला मी खाईन बोंबलाची चटणी. बोले ठीक आहे. मग बोंबलाची चटणी म्हणजेच बोंबील कांदा आणि चपाती. आणि आता म्हणले कालवणाला काय करू, मुलं तर काय खात नाही, कोणतं कालवण डाळ काय करू. मग ह्यांच्या पप्पांना लागतं मुलांच्या, मग ह्यांना लागतं. मग आता काय करू, मला काय सुचत पण नव्हतं. मग फक्त भात घातला कुकरला, थोडं जास्तच घातला. सफेद भात पण थोडा ठेवला आणि थोडासा फ्राईड राईस भात केला. फ्राईड राईस मसाला आणला, कांदा टाकला, त्याच्यामध्ये तेलात लाल केला. आणि 3 बैदे अगोदरच मी मस्त असे थोडेसे मीठ घालून फ्राय करून घेतले. फ्राय म्हणजे असे आपण फ्राईड राईसमध्ये असतात ना, असे
बुर्जी टाईप थोडेसे मोठे मोठे तसे तळून घेतले थोडेसे मीठ टाकून. आणि कांदा लाल झाला का त्याच्यामध्ये मी भात टाकला झालेला, शिजवलेला भात टाकला मीठ टाकून शिजवलेला. त्याच्यामध्ये फ्राईड राईस मसाला ते बैदे फ्राय केले ते टाकले. मस्त असं मिक्स करून मोठ्या गॅसवरती फास्ट गॅसवरती परतून घेतला भात. मस्त असा भात झाला. एकानेही भात खाल्ला नाही. सांगा, नाही केलं का बोलतील की मम्मी जेवण करत नाही, कमी करते. कसं करू मी सांगा? तुम्ही बघता मुलं कशी करतात, उद्यापासून बघा यांची मजा. एकदम कमी करून मी एकदम म्हणजे एकदम कमी करणार. हा 1 मिनटं थांबा. आणि हे बघू शकताय नाही जेवले ना, ठीक आहे म्हणले तर काय करू शकतो मी. तरी यशनी तर भाजी चपाती पण नाही खाल्ली, आर्यने खाल्ली भाजी चपाती, पण भाजी चपाती भात खाल्ला सफेद, आणि बोंबला चटणी फ्राईड राईस भात कोणीच नाही खाल्ला. मग मला हे लोक जेवले नाही ना, तर मग मला पण जेवण जात नाही. तो फ्राईड राईस भात मी पण नाही खाल्ला. एकच चम्मच घेतला मी, पण मला घशाच्या खालीच नाही उतरला गाळ्याच्या, मग मी नाही खाल्ला. मग ठीक आहे म्हणले. आणि इथं तर स्वयंपाक झाला आहे. मी भात फ्राईड राईस करत होते, भात गरम करत होते, आणि नंतर इथं मग चपात्या वगैरे बाकी होत्या भरपूर. जेवण सर्व बाकीच होतं. पीठ मळलं होतं, बोंबलाची चटणी एकीकडे करत होते आणि एकीकडं फ्राईड राईस भात करत होते. आणि इथं चपात्या करायच्या बाकी होत्या. भरपूर असे भांडे पडलेले, कारण संध्याकाळी मॅगी बनवली होती चायसोबत मुलांना. तर भरपूर असे भांडे वगैरे पण पडलेले. तर भांडे मी ना स्वयंपाक झाल्यावर जेवण झाल्यावर घासले, अगोदर काय भांडे वगैरे घासले नाही, कारण की भरपूर असे भांडे पडले होते. आणि इथं बघू शकता आता मी ना स्टँड आतमध्ये नेला फोन, आणि इथं बोंबील भाजत आहे. साफ करून धुवून घेतलेले. तर भात झाला आहे बनवून फ्राईड राईस, आणि मस्त असे बोंबील साफ करून घेतलेले आणि तेलामध्ये भाजून घेतले चांगले. आणि तर मसाला वगैरे काढत आहे, मसाला नाही हळद काढत आहे. हळद नव्हते टाकले. मिरची लसूण तर वाटून घेतलेलं आहे, लाल मिरची पावडर, आणि 3 कांदे कापून घेतलेत. म्हणजे ग्रेव्ही थोडीशी जास्त व्हायला, कारण की सुकी ग्रेव्ही असते त्याच्यामुळं मग कमी होते. मग 3 कांदे कापल्यावर चांगली ग्रेव्ही होती. ते बघू शकता बोंबील छान असे भाजून घेतलेले आहेत. आणि आता ह्याच्यामध्येच मी तेल घातलं, कारण अगोदर तेल वाटीत काढून ठेवलेलं. आणि ह्याच्यामध्ये तेल अजून थोडंसं घालते आणि कांदा मस्त असं लाल करून घेते. छान लागते ही भाजी, कांदा बोंबील कांद्याची. मुलांना खूप आवडते. तेल घातलं थोडंसं, जास्त पण तेल नाही घातलं. तर मस्त असं कांदा लाल करून घेतला. खूप गरम व्हायला लागले. आणि कळशी बघा, असं कळशी खाली झाली, कारण की मॅगी बनवायला पाणी ह्याच्यातूनच घेतलेलं मग अशा, त्याच्यामुळं कळशी पूर्ण खाली झाली. आता स्वयंपाकाला सहसा पाणी यातून नाही घेत, तांब्याच्या कळशीतून. फक्त चायला पाणी याच्यातलं असतं. चाय बनवते 2 टाईम, तर याच्यातल्या पाण्यानेच बनवते तांब्याच्या कळशीने. तर भांडे बघू शकता किती भांडे पडलेले आहेत. एवढे भांडे मी नंतर घासले. मला असं वाटतं ना, स्वयंपाक झाल्यावर लगेच भांडे घासले. मग जेवणाच्या नंतर परत भांडे घासले. इथं आता मी ना पीठ वरतीच घेतलेलं आहे. पीठ आता मळून घेते चांगलं तेल लावून, आणि लगेच गोळे करून चपात्या करून घेते. म्हणजे एकीकडे बोंबलाची चटणी पण होते आणि एकीकडं चपात्याचं पण काम होते. कांदा छान असा लाल करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टॅमॅटो पण घातला, आणि टॅमॅटो पण छान असं लाल करून म्हणजे गाळ करून घ्यायचा. आणि बघू शकता मिरची लसूण काही नाही याच्यात टाकलं, फक्त लसूण सोलून टाकले. तर लाल मिरची पावडर आहे कलरची. तर दाखवताना खाली पण पडलेलं थोडंसं, तर मी टिश्यू पेपरने पुसून घेतलं, कारण की तिखट होतं, मग पायाला लागणं सगळीकडे होईल. पायावरती पण पडलं थोडंसं, ते टिश्यूने पुसून घेतलं. आणि इकडे कांदा लाल होता, एकीकडे चपात्याचे गोळे करून घेत आहे.
आणि ताईंना व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि छान छान असे कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जर माझ्या चॅनल पहिल्यांदा मला बघत असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून जे व्हिडिओ टाका ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. आणि हे बघू शकताय कांदा लाल होत आलाय. तेल थोडं कमीच घातले त्याच्यामुळं कांदा लाल व्हायला वेळ लागतो. जास्त कांदा आहे, भुर्जीला आपण टाकतो ना तसंच बोंबलाच्या चटणीला पण कांदा टाकायचा. तर मस्त अशी चटणी होती. पण मी टॅमॅटो टाकतो. आणि त्यांची आजी करायची ना तर याच्यामध्ये फक्त कांदाच टाकायची. त्यांची आजी पण छान व्हायची त्यांची आजची चटणी. तर मी करते तर मी टॅमॅटो टाकते. त्या टॅमॅटोनंतर टाकत फक्त मिरची लसूण वाटून कांदा, बस. पण मस्त व्हायची चटणी. ते पहिल्याच्या माणसांचे चवच वेगळी असायची, काय पण करायची तर छान लागायचं. मला आवडायचं त्यांच्या हातचं. माझ्या हातचं नाही खात मी, मला नाही आवडत माझ्या हातचं असं. म्हणजे हे बोंबील कांदा करते ते वेगळंच करायचे मस्त असं. मी टॅमॅटो टाकते, ते फक्त कांदा टाकायचे, मिरची लसूण वाटून आणि कांदा. पण मी टॅमॅटो पण टाकते. आणि बघा खोबऱ्याची बर्फी कोणीच नाही खाल्ली, बनवून ठेवली. फक्त मी एकटी खाते दुपारची घेऊन. असंच करतात, कोणच काय खात नाही. बनवलं कसं मला एकटीलाच खावं लागतं. तर जास्त दिवस ठेवली तर गरमी आहे त्याच्यामुळं खराब होऊन जाणार ती बर्फी आतमधून. बुरा वगैरे लागायची भीती असते. तर गरम खूप होते, भरपूर असं गरम होते. तर मला असं वाटतं ॲडजस्ट लावला की नाही माहीत नाही, पण भरपूर गरम होत होता. आणि तवा ठेवलेला आहे, तर बारीक गॅसवर तवा गरम होतोय तोपर्यंत मी सर्व चपात्यांना ना तेल लावून घेत आहे. आणि दुसऱ्या गॅसवर बोंबलाची चटणी पण होत आहे. तर इकडे चपात्याला तेल लावून झालेलं आहे. आता चपात्या करायला घेते पटापट, कारण की असं करत बसलं खूप उशीर होतो. हे बघू शकताय इथं ना चपातीची वाटी काढत आहे, पण मला एक पण वाटी भेटली नाही. तर मग चाळण आहे, पुरणची चाळण ती घेतली, त्याच्यामध्ये कागद टाकून मग त्याच्यामध्ये चपाती टाकली. तर तुम्ही म्हणता इथं काय बडबड करते तुम्ही, इथे ना स्वामींचं गाणं बोलत होते. पहिलं स्वामींचं गाणं बोलले, नंतर स्वामींचा तारक मंत्र बोलत होते. त्याच्या अगोदर मी हनुमान चालीसा बोलत होते, कारण उद्या हनुमान जयंती आहे त्याच्यामुळे मला हनुमान चालीसा आठवलं, त्याच्यामुळे मी हनुमान चालीसा बोलत होते. आणि ठीक आहे, आणि गाणं बोलायची सवयच आहे मला. ते एकीकडे चालू आहे स्वयंपाक चालू आहे, गाणं चालू आहे, आणि एकीकडं गरमी पण खूप चालू आहे, खूप गरम व्हायला लागलं चपात्या करता करता. आता इथे थोड्या वेळाने तुम्हाला मी अंशला भेटवून, अंश आला होता व्हिडिओमध्ये. तर चपात्या करता करताच तो आला होता. ते बघू शकता चपात्या करत आहे मी. तर कॅमेरा थोडासा ह्या साईडला ठेवला होता, कारण की एकच ठिकाणी पोज देऊन मग दुसरीकडे ठेवलं समोरच्या साईडला. आणि हात धुतले परत एकदा, कारण की ना फोनला हात लावला मग चपात्या करत होते त्याच्यामुळे हात धुतले. आणि इथं भाजी होती एक साईडला, अजून
ते टाकलं नाही अजून. मिरची लसूण जे वाटलं ते अजून टाकलं नाही. ते कांदा टॅमॅटोने चांगला एकजीव करून घ्यायचा, नंतरच त्याच्यामध्ये मिरची लसूण वाटलेलं घालायचं. सगळं कामं होतात आपले, फक्त स्वयंपाक चपात्यालाच उशीर लागतो. गॅसवर भाजी वगैरे फोडणी दिली तर काय वाटत नाही, तर चपात्या करायलाच कंटिन्यू उभं राहावं लागतं आहे. कारण लाटा शेका त्यातच जास्त टाईम जातो. 15 ते 20 मिनटं चपात्या बनवण्यातच आपले जातात. ठीक आहे. आता इथं ठेवला होता मी व्हिडिओ. बोलता बोलता चपात्या पण होत आल्या. इकडे भाजी पण होत आहे बोंबलाची. बोंबील तळून घेतलेले टाकायचे आहेत. आणि इथं बघू शकताय हे थोडीशी वेगवेगळी पोज दिलेली आहे, कारण की शॉर्ट व्हिडिओ किंवा मिनी ब्लॉग्स टाकण्यासाठी काम येतो असे व्हिडिओ बनवले का, म्हणून थोडेसे वेगवेगळे पोज दिलेले आहेत. इथं थोडीशी स्पीड वाढवलेली आहे, कारण की चपात्या जास्त दाखवल्या त्याच्यामुळे स्पीड वाढवलेली आहे. आणि इथं बघू शकता बोल आता. ते बघू शकताय ताईंनो, आमचा अंश आलेला आहे. तुम्ही युट्यूबवर येतात ना? हो. बोल हाय बोल सर्वांना, आपल्या युट्यूब फॅमिलीला हाय बोल. हाय बोल. आणि व्हिडिओ बघत राहा म्हणा. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. बोल सबस्क्राईब. तू पण बघतो ना व्हिडिओ? मम्मीला बघितलास ना व्हिडिओ मध्ये? मम्मीला आजीला बघितलं की नाही? बघितलंस ना? तिकडे बघून बोल, तुला काय बोलायचंय. मग तू बघशील ना. तुला तू कोण आहेस बाळा? तू तुझा भाव आहे का? बसा बसा. बघा ताईंनो, अंश आलेला आहे. तर तू म्हणला काकी व्हिडिओ बनवता का? म्हणून त्याला विचारलं तू येतोस का, कारण की त्याला माहिती त्याची मम्मी पण आलेली आहे व्हिडिओ मध्ये. त्याच्या मम्मीला माहिती आहे. तू बघतात सगळे म्हणजे इथेच राहतात बाजूला. मग त्याला म्हणले हा हे बघ असे, हे बघ इथं स्वयंपाक करते आणि नंतर मग बोलते. दोन्ही पण काम चालू असते. इकडे स्वयंपाक इकडे बोलणं, गप्पा मारणं. बघा मला अंश कसा विचारतोय, काकी तुम्ही युट्यूबवर कसा व्हिडिओ बनवता? कोण? कोणती आई? कोणती आई? काय बोलतो माहित नाही, पहिले त्याचं ऐकते. अंश हाय बोल. तोंडाने बोल हाय. इथं बघू शकता त्यांना अंश आलेला आहे आणि गप्पा मारतोय माझ्यासोबत. फोन घेऊन आलाय त्याच्या मम्मीचा. बोलला की मी काकीकडे बसतो. म्हणले बस. आणि व्हिडिओ बघतोय. म्हणतो तुमचे व्हिडिओ बघतो मी इथं बसून, मी ब्लॉग बघतो म्हणतो. लहान मुलांना पण आवडतं बघा, कसे ओळखीचे आहेत त्याच्यामुळे ओळख आहे ते म्हणतात काकी तुम्हाला बघितलं मी. छान वाटतं असं, म्हणजे कोणी पण बोलतात तर मस्त वाटतं. तर तुम्ही बघितलं असणार आता अंश आला होता. तो बोलला, हाय बोलला. तो विचारत होता तुम्ही ब्लॉग कसे बनवता काकी हे ते. आणि त्याच्या मम्मीचा फोन घेऊन आला व्हिडिओ बघण्यासाठी. मम्मीला बोलला फोन द्या. मग फोन घेऊन आला आणि मग बसला. भरपूर वेळ होता. नंतर त्याची मम्मीच येऊन घेऊन गेली त्याला. जातच नव्हता. बोलला मी इथून बसतो काकीजवळ. त्याची मम्मी येऊन घेऊन गेली. कारण 10:30 वाजले होते आणि त्याला
जेवायचं पण होतं. मग तो गेला, त्याची मम्मी येऊन घेऊन गेली. आणि ते बघू शकता पेपर फाडून घेतला, म्हणजे चपात्या ठेवण्यासाठी, नाही तर ना पाणी वगैरे सुटतं ताटाला. तर मी चाळणीमध्ये पेपर टाकला आहे, त्याच्यामध्ये त्या चपात्या ठेवते. आणि स्वयंपाक वगैरे झाला आहे सर्व. तर इथे सगळे आले होते जेवायला, म्हणजे आजी आला होता, आजीचे पप्पा आले ते जेवायला. मग त्या लोकांनी जेवण वाढलं. एकीकडे मी भांडे घासून घेतले, कारण भांडे खूप पडले होते, दुपारचे पण होते. संध्याकाळची मॅगी वगैरे बनवले, चहाचे ते घासलेच नव्हते. दुपारच्या जेवणाचे घासलेले, पण मॅगी वगैरे बनवले ते घासलेच नव्हते. मग कंटाळा केला तर मग असे जास्त पडतात. मग ठीक आहे, एखाद्या वेळेस किचन वगैरे पुसून घेत आहे. एक साईडला भाजी होत आहे. तर मला असं वाटतं ना, जेवण नव्हतं वाढलं इथे. मी पहिले भांडे घासून घेतले, भांडे घासले होते, मग जेवण वाढलं. आणि आता इथं भरपूर असे भांडे पडले होते. आणि ताईंना आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला की नाही नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आवडला तर, नाही आवडलं तर नाही लाईक केलं तरी पण चालेल. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप आभारी आहे. तर इथं ना, आणि आमचा बाबू पण आला होता सकाळी, मगाशी आला होता, दुपारी येऊन गेला. तर त्याला विचारलं, बाबू आला होता का गेला परत लगेच? तर तो बोलतो, मला गावाला जायचं होतं, मी गावाला गेलो होतो. तर मुले गावाला गेलो होतं, मग कसं काय आला लगेच? तर म्हणतो, मी गावाला जाऊन आलो 5 तासामध्ये. बाई, तुमचं गाव, तुमच्या गावाला तर पूर्ण दिवस जातो, कसं काय जाऊन आला? तर मग तुम्ही जाऊन आलो, चालत चालत गेलो, चालत चालत आलो. म्हणजे ठीक आहे. हसायला आलं, असं लहान मुलाशी बोलतात ना, छान वाटतं, मस्त वाटतं, हसायला येतं. तसं बोलत होता तो, काय काय सांगत होता बाबू आमचा छोटा. आणि ते बघू शकता भांडे पण घासून झाले. भरपूर असे भांडे पडले होते. असं पहिलं ना काय, तर बोंबील वगैरे, चटणी वगैरे, तर भरपूर भांडे पडतात. कारण की प्लेटी वगैरे, मिक्सरचं भांडं, हे ते भरपूर असे भांडे पडतात. तर इथं आता मला असं वाटतं बोंबलाची चटणी पण झालेली आहे. मीठ बघितलं, थोडंसं मीठ कमी होतं, मग मी ना हँड वॉश केला बघा. आणि मगच मिठाच्या याला हात लावला, का असं लावत नाही, उपवास वगैरे असतो त्याच्यामुळं ना मिठाच्या याला हँड वॉश करूनच हात लावला.